या बहुप्रतीक्षित घोषणेपूर्वी मात्र दोन्ही पक्षातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला आता समोर आलाय। कारण ठाकरे सेनेला 145 ते 150, मनसेला 70 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 15 जागांवर लढण्याची चर्चा दिसते। ठाकरे सेनेला 145 ते 150, मनसेला 65 ते 70 तर राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळू शकतात। संभाव्य फॉर्म्युला आपण पाहतोय। युतीची घोषणा काही वेळात होईलच, मात्र अशातच चर्चा रंगल्यात त्या ठाकरे बंधूंची युती केवळ मुंबईपर्यंतच मर्यादित नसल्याची। इतर 10 महापालिकांसाठी सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या चर्चा आहेत। एकत्र लढण्यावर लवकरच घोषणा व्हायची शक्यता वर्तवली जाते। तर ठाकरे बंधूंची युती नेमकी कुठे कुठे होऊ शकते आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून।